Welcome students. We are studying halogen derivative topic. In that chemical reaction of alkyl halides. Okay. मागच्या लेक्चर मध्ये आपण पाहिलं की अल्किल हलाइड मधला R आणि X जो बॉन्ड आहे कोणता R आणि X हा बॉन्ड कसा आहे इट इज अ पोलर कोव्हॅलेंट बॉन्ड ड्यू टू द पोलर कोव्हॅलेंट बॉन्ड दिस अल्किल हलाइड इज व्हेरी रिएक्टिव्ह and hence it show different type of chemical reactions. In that we are studying nucleophilic substitution reactions of alkyl halides. alkyl halides आपण nucleophilic substitution reaction पाहतोय. मागच्या लेक्चर मध्ये आपण पाहिलं होतं ऍक्शन ऑफ aqueous alkali on alkyl halide. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे aqueous alkali याचा अर्थ aqueous NaOH किंवा KOH या दोघांची रिएक्शन जर अल्किल हलाइड सोबत जर झाली तर करस्पॉन्डिंग अल्कोहोल प्रोडक्ट तयार होतं. ओके. त्यानंतर दुसरा रिएजंट आपण पाहिला होता ऍक्शन ऑफ सोडियम अल्कोऑक्साइड. ओके. तर सोडियम अल्कोऑक्साइड ची रिएक्शन अल्किल हलाइड सोबत जर झाली तर करस्पॉन्डिंग इथर तयार होतं. काय तयार होतं इथर. हे आपण मागच्या लेक्चर मध्ये पाहिलं. त्यानंतर तिसरा रिएजंट आपण पाहिला होता न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शनचा तो म्हणजे ऍक्शन ऑफ सिल्वर कार्बोक्सिलेट. सिल्वर कार्बोक्सिलेट ची रिएक्शन अल्किल हलाइड सोबत जर झाली तर करस्पॉन्डिंग ईस्टर तयार होतं. काय तयार होतं ईस्टर. तर चला चौथी रिएक्शन आपण पाहूया. यातलीच चौथी रिएक्शन आपण पाहूया ऍक्शन ऑफ ओके अल्कोहोलिक ऍक्शन ऑफ अल्कोहोलिक एक्सेस अमोनिया excess alcoholic ammonia. Okay. Action of alcoholic excess ammonia on alkyl halide. चला मी इकडे तुम्हाला सांगतो इकडे दाखवतोय पहा. आपण असं गृहीत धरूया की हा कोनिकल फ्लास्क आहे. कोणता फ्लास्क आहे हा कोनिकल फ्लास्क आहे. या कोनिकल फ्लास्क मध्ये आपल्याला घ्यायचं आहे RX. काय घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो RX म्हणजे काय घ्यायचं आहे अल्किल हलाइड आणि यामध्ये आपल्याला टाकायचं आहे एक्सेस जास्तीचं आणि कोणतं सोल्युशन अमोनिया सोल्युशन. पहा मी असं म्हणतो की ही एक टेस्ट ट्यूब आहे. ही एक काय तर टेस्ट ट्यूब आणि या टेस्ट ट्यूब मध्ये आपल्याला घ्यायचं आहे अमोनिया. काय घ्यायचं पहा इथं अमोनिया NH3 आणि अमोनियाचं अल्कोहोल मधलं सोल्युशन लक्षात घ्या NH3 आणि त्याचबरोबर याच्यात ऍड करायचं आहे आपल्याला अल्कोहोल. काय ऍड करायचं पाहिजे तुम्ही अल्कोहोल. काय ऍड करायचंय अल्कोहोल. ही जी टेस्ट ट्यूब आहे या टेस्ट ट्यूब मध्ये अल्कोहोल आणि अमोनिया असं सोल्युशन आहे. अल्कोहोल आणि अमोनिया असलेलं सोल्युशन आपल्याला अल्किल हलाइड मध्ये टाकायचं आहे आणि ही रिएक्शन करत असताना आपल्याला इथं या कोनिकल फ्लास्कला हीट द्यायची आहे. काय करायचंय हीट द्यायची आहे आणि त्याचबरोबर हे टाकल्यानंतर वरतून आपल्याला प्रेशर देखील द्यायचे. काय करायचं आपल्याला अंडर प्रेशर या रिएक्शन होत असताना आपल्याला प्रेशर पण द्यायचं आहे. ओके. ही रिएक्शन अंडर प्रेशर होते म्हणजे प्रेशर द्यायचं आहे या कोनिकल फ्लास्क वरती जेणेकरून अल्किल हलाइड आणि अमोनियाची रिएक्शन होईल. काय होते तेही आपण पाहू. आणि ही 373 केल्विनला रिएक्शन होते. किती 373 केल्विनला. पहा इथे मी सांगतो जनरल रिएक्शन अगोदर लिहितो किंवा मी तर सांगतो पहा स्टेटमेंट लिहितो. मी स्टेटमेंट का लिहितो त्याचं कारण तुम्हाला अभ्यास करत असताना नेमकं कसे रिएक्शन वाचायचे असते त्याच्यासाठी. पहा इथं when excess alcoholic ammonia solution is boiled at 373 Kelvin under pressure. ओके. काय शब्द पहा 373 Kelvin under pressure with alkyl halide it gives corresponding primary amine. काय देतं it gives corresponding primary amine. जनरल रिएक्शन मी इथे लिहिणार आहे
जनरल रिॲक्शन दिलेलं आहे पहा. हे घ्या RX, काय घेतलं मी पहा RX घेतलं आपण, अल्किल हायड्राइड घेतलं. ओके, अल्किल हायड्राइड सोबत रिॲक्शन कोणाची करायची आपल्याला? अमोनिया सोल्युशनची. ओके, अमोनियाचा फॉर्म्युला NH3 आहे. ओके, तो मी इथं असा लिहितो NH3, तोच फॉर्म्युला मी इथं असा लिहितो HNH2. याच्यावरती काय सांगतो, हे अल्कोहोलिक आहे म्हणून इथं ALC लिहायचं असतं. ऍक्वियस असेल तर AQ असतं. अल्कोहोल मधलं अमोनियाचं सोल्युशन असेल, अमोनियाचं अल्कोहोल मधलं सोल्युशन असेल तर त्याला अल्कोहोलिक अमोनिया म्हणायचं. आणि ही रिॲक्शन करत असताना आपल्याला बॉईल करायचं आहे. ह्याला कितीला हीट करायचंय? 373 केल्विन पर्यंत बॉईल करायचं आहे अंडर प्रेशर ही रिॲक्शन आहे, अंडर प्रेशर. ओके, तर पहा सांगतोय आपल्याला माहित आहे अल्किल हायड्राइड मध्ये हा जो RX आहे, R म्हणजे कार्बन, त्याच्या सोबतचा अल्किल ग्रुप आहे. याच्यावरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि X वरती पार्शियल निगेटिव्ह चार्ज असतो. बरोबर आहे का? अल्किल हायड्राइड मधला R आणि X हा पोलार कोव्हलंट बॉन्ड आहे. अल्किल हायड्राइडची रिॲक्शन अमोनिया सोबत, हा कोणता रिएजंट आहे? अमोनिया, NH3 आहे. तो फक्त आपण वेगळा लिहिला आहे NH3 अमोनिया. ओके, हा आहे NH3 अमोनिया. काय तर अमोनिया, तो कसा लिहिला पहा? H बॉन्ड NH2. अमोनिया हा देखील अनसिमेट्रिकल रिएजंट आहे. ओके, हे पहा नायट्रोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी 3.1, हायड्रोजनची 2.2. म्हणून अमोनिया मधला नायट्रोजन आणि हायड्रोजन बॉन्ड हा देखील पोलार आहे. इथं H+ आणि इथं NH2-. ओके, तर साधी गोष्ट आहे, तुम्हाला लक्षात आलं असेल. अमोनियाचा मॉलिक्यूल तुटल्यानंतर NH3 ब्रेक डाऊन झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो H+ आणि NH2- तयार होतं. तर हा जो NH2- आहे तो न्यूक्लियोफाइल आहे. तो काय तर न्यूक्लियोफाइल. ओके, तर हा न्यूक्लियोफाइल याच्यावरती अटॅक करतो, ह्या R वरती. R आणि NH2 यांच्यात बॉन्ड जोडला जातो, तयार होतं RNH2 आणि बाय प्रोडक्ट पहा R आणि X बॉन्ड तुटणार आहे, हा बॉन्ड तुटणार आहे. ह्या बॉन्ड मध्ये इलेक्ट्रॉन X कडे जाणार, X- आणि H+, X- आणि H+, म्हणजे हा पण बॉन्ड तुटणार आहे. ओके, हा, आणि हा बॉन्ड तुटल्यानंतर इलेक्ट्रॉन कोणाकडे? तर नायट्रोजन कडे. H+ आणि X- काय तयार होईल? तर इथं तयार होईल HX. RNH2 म्हणजे काय सांगा? आता हे प्रेशर नाव खाली लिहितो हा, जेणेकरून तुम्हाला त्याच्या खाली नाव ते लिहिता येणार नाही. RNH2 सांगा, RNH2 म्हणजे काय? तर RNH2 यालाच प्रायमरी अमाइन म्हणायचं असतं. काय म्हणायचं असतं? प्रायमरी अमाइन. ओके, ही झाली जनरल रिॲक्शन. कोणती रिॲक्शन झाली? ही जनरल रिॲक्शन. ओके, when alkyl halide is boiled with excess alcoholic ammonia solution at 373 Kelvin under pressure, it gives corresponding primary amine and byproduct of hydrogen halide. Okay, तर अल्कोहोलिक अमोनिया आहे. इन दिस रिॲक्शन X- या रिॲक्शन मध्ये काय होतं? तर विद्यार्थी मित्रांनो X- ऑफ अल्किल हायड्राइड इज रिप्लेस्ड बाय NH2-. कोणी कोणाला रिप्लेस केलं? अल्किल हायड्राइड मधला X- ची जागा कोणी घेतली? NH2 ने घेतली. पहा ना, X च्या ऐवजी काय आलं? NH2. X- म्हणजे हॅलाइड इज रिप्लेस्ड बाय NH2 म्हणजे अमाइन ग्रुप. मी असंही म्हणतो, इन दिस रिॲक्शन bond between R and X of alkyl halide is break down by ammonia, hence this reaction is called as ammonolysis reaction. कोणती रिॲक्शन? अमोनोलिसिस रिॲक्शन. थोडक्यात लिहितो X- in this reaction असं लिहितो पहा. in this reaction RX bond is break down by ammonia. Hence this reaction is called ammonolysis reaction. या रिॲक्शनला काय म्हटलं जातं? अमोनोलिसिस रिॲक्शन असं म्हटलं जातं. अमोनोलिसिस याचा अर्थ पहा. अमोनो याचा अर्थ अमोनिया आणि लिसिस याचा अर्थ ब्रेकडाऊन. याचा अर्थ काय? तर ब्रेकडाऊन.
ओके, यालाच काय म्हणतो आपण तर अमोनोलिसिस झालं. इन दिस रिएक्शन Rx bond means alkyl halide is break down by ammonia molecule, hence this reaction is called as a ammonolysis reaction. वाटलंच तर मी इथं देखील येतो, ह्या रिएक्शनला काय म्हणायचं असतं, अमोनोलिसिस ऑफ अल्किल हॅलाइड. अमोनोलिसिस ऑफ अल्किल हॅलाइड म्हणजे अमोनियानं अल्किल हॅलाइडला ब्रेक डाऊन केलं, त्यातला बॉन्ड तोडला, म्हणून या रिएक्शनला अमोनोलिसिस म्हणायचं असतं. आता एक्झाम्पल आपण पाहूया. ओके, एक्झाम्पल नंबर 1 मी घेतो, मिथिल आयोडाइड. तुम्हाला प्रश्न असतो, व्हॉट इज द ऍक्शन ऑफ एक्सेस अल्कोहोलिक अमोनिया ऑन मिथिल आयोडाइड. तर त्याचं उत्तर कसं लिहायचं, तर रिएक्शन लिहित असताना स्टेटमेंट आपल्याला समजण्यासाठी आपण लिहित असतो, मिथिल आयोडाइड ऑन बॉइल्ड विथ एक्सेस, हा शब्द महत्वाचा आहे, एक्सेस अल्कोहोलिक अमोनिया at 373 Kelvin under pressure gives काय देतं पहा. आता मी सांगू शकतो पण तुम्हाला ते लक्षात आलं पाहिजे त्याचं नाव काय आहे ते पहा. मिथिल आयोडाइडचा फॉर्म्युला CH3I. काय फॉर्म्युला आहे, CH3I. मिथिल आयोडाइडची रिएक्शन कोणासोबत, अल्कोहोलिक अमोनिया सोबत. अमोनियाचा फॉर्म्युला NH3. तो कसा लिहायचा, तर तो लिहायचा H बॉन्ड NH2. एरोच्या वरती काय लिहायचं विद्यार्थी मित्रांनो, एरोच्या वरती लिहायचं 373 केल्विन टेम्परेचर आणि इथं लिहायचं अंडर प्रेशर. काय लिहायचं, अंडर प्रेशर. मिथिल आयोडाइड आणि अमोनिया हे रिएक्ट करत असताना त्यांच्यावरती प्रेशर देखील द्यावं लागतं. सांगा, हा रिएजंट H+ आहे, हा NH2-. अमोनियापासून न्यूक्लिओफाइल कोणता, NH2-, त्याला आपण अमायनो ग्रुप म्हणतो. ओके, मिथिल आयोडाइड मध्ये कार्बनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी 2.5 म्हणून कोणता चार्ज, पार्शियल पॉझिटिव्ह. आयोडीनची 2.7 पार्शियल निगेटिव्ह. ओके, मिथिल आयोडाइडला अमोनिया सोबत बॉईल केलं, अमोनियापासून काय तयार होतं, अमोनियापासून हा बॉन्ड तुटतो. ओके, आणि तयार होतं NH2- न्यूक्लिओफाइल तयार होतो. NH2- न्यूक्लिओफाइल हा इलेक्ट्रोफिलिक कार्बनवरती अटॅक करतो आणि कार्बन NH2 बॉन्ड जोडला जातो, म्हणजेच तयार होतं CH3NH2, म्हणजेच तयार होतं CH3NH2 आणि हा पण बॉन्ड तुटणार आहे I- आणि हा H+ मिळून तयार होतं HI. आलं लक्षात. ओके, मग तुम्हाला माहिती आहे याचं नाव काय आहे बरं, तर याचं नाव आहे मिथिल आयोडाइड. काय विद्यार्थी मित्रांनो, मिथिल आयोडाइड. हा कोणता आहे, हा अमोनिया आहे. कोणता आहे हा, अमोनिया. अमोनियाचं कोणतं सोल्युशन आहे, अल्कोहोलिक, अल्कोहोल मधलं मिथिल आयोडाइड. मी असं म्हणतो, इथं आपण घेतलं Rx म्हणजे मिथिल आयोडाइड घेतलं, त्यानंतर या टेस्ट ट्यूब मध्ये अल्कोहोल मध्ये मिक्स केलेला अमोनिया आणि ते सोल्युशन जर आपण इकडे टाकलं तर आपल्याला लक्षात येतं मिथिल आयोडाइड ची रिएक्शन अमोनिया सोबत जर झाली तर अमोनिया मधला NH2- हा I- ला काढून टाकतो आणि इथं तयार होतं CH3NH2. CH3NH2 हा मिथिल आहे आणि हा अमाइन ग्रुप आहे, यालाच आपण म्हणतो मिथिल अमाइन. काय म्हणतो आपण याला, मिथिल अमाइन, किंवा याचं IUPAC नेम आहे अमाइनो मिथेन. कोणतं, अमाइनो मिथेन. तर इथं काय लिहायचं होतं, मिथिल आयोडाइड ऑन बॉइल्ड विथ एक्सेस अल्कोहोलिक अमोनिया at 373 Kelvin under pressure gives methyl amine. ओके, ही झाली रिएक्शन. ओके, आता दुसरं एक्झाम्पल मी तुम्हाला प्रश्न टाकतोय, व्हॉट इज द ऍक्शन ऑफ एक्सेस अल्कोहोलिक अमोनिया ऑन इथिल ब्रोमाइड. सांगा बरं, इथिल ब्रोमाइड सोबत अमोनियाची रिएक्शन काय होईल, तो तुम्हाला ती रिएक्शन लिहिता आली पाहिजे. किंवा प्रश्न असाही असतो, what will happen when ethyl bromide is boiled with excess alcoholic ammonia. मग त्याचं उत्तर देखील तुम्हाला रिएक्शनच्या फॉर्मॅट मध्ये लिहिता आलं पाहिजे. ओके, तर चला मी सांगतोय, when ethyl bromide, पहा आता रिएक्शन तुम्ही लिहिता माझ्यासोबत, when ethyl bromide boiled with
when ethyl bromide boiled with excess alcoholic ammonia किती टेम्परेचरला at 373 Kelvin under pressure gives ethyl amine पहा आता रिएक्शन लिहू आपण इथिल ब्रोमाइडची रिएक्शन इथिल ब्रोमाइडचा फॉर्म्युला आम्हाला माहित असणे आवश्यक आहे CH3CH2Br हा कोणता आहे इथिल ब्रोमाइडची रिएक्शन कोणासोबत अमोनिया सोबत अमोनियाचा फॉर्म्युला NH3 तो लिहितो आपण अशा पद्धतीने ओके हा H+ आणि हा NH2- ओके आणि का इथिल ब्रोमाइड मधला हा जो कार्बन ब्रोमीन बॉन्ड आहे हा कसा आहे पोलर कोलन बॉन्ड ओके ब्रोमीनची इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी किती आहे फ्लोरीनची 4 क्लोरीनची 3.2 ब्रोमीनची 3 ओके इथं पार्शियल निगेटिव्ह चार्ज इथं पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज जर तुमच्या लक्षात आलं की हे H+ NH2- आणि हे प्लस हे मायनस NH2- हा न्यूक्लियोफाइल इलेक्ट्रॉन रिच स्पीसीज ही इलेक्ट्रॉन डेफिशिएंट कार्बन वरती अटॅक करत असतो ओके आणि हा बॉन्ड पोलर असल्या कारणाने तो बॉन्ड काय होतो बॉन्ड हा तुटतो इसके आने से ये बॉन्ड ब्रेक डाउन होता है NH2- जर या कार्बन वरती अटॅक करत असेल तर हा बॉन्ड कोणता कार्बन Br बॉन्ड तुटतो आणि कार्बन NH2 बॉन्ड जोडला जातो चला लिहायचं आपल्याला एरोच्या वरती 373 केल्विन एरोच्या खाली अंडर प्रेशर ही रिएक्शन अंडर प्रेशर होते आणि NH2 जर याला जोडला तर तयार होतं CH3CH2 NH2 आणि Br- आणि H+ तयार होतं HBr ओके इथिल ब्रोमाइड हा कोणता आहे इथिल ब्रोमाइड आहे इथिल ब्रोमाइड यालाच आपण म्हणतो ब्रोमो इथेन IUPAC नोमेनक्लेचर आपण पाहिलं हा ब्रोमो इथेन CH3CH2 म्हणजे इथिल ग्रुप आणि त्याच्यासोबत अमाइन ग्रुप याचं नाव आहे इथिल अमाइन काय नाव याचं नाव आहे इथिल अमाइन म्हणजे त्याला आपण म्हणतो अमाइनो इथेन आपण 11वीला नोमेनक्लेचर पाहिलेलं आहे हे कोणतं आहे अमाइनो इथेन ओके तर अशा प्रकारे लक्षात आलं का ही झाली चौथी रिएक्शन ओके मग याचा प्रश्न तुम्हाला लक्षात येतो जर तुम्हाला प्रश्न विचारला व्हॉट इज द ऍक्शन ऑफ एक्सेस अल्कोहोलिक अमोनिया ऑन इथिल ब्रोमाइड तर त्याचं उत्तर हे तुम्हाला अशा फॉर्मॅट मध्ये लिहायचं असतं ओके 373 केल्विनला आपल्याला त्याला हीट करायचे ट्रायंगल इज अ सिम्बॉल ऑफ हीटिंग येईल लक्षात तुमच्या आता मला वाटतं नक्कीच लक्षात यायला पाहिजे किंवा तुम्हाला जर असं विचारलं हाऊ इथिल अमाइन इज प्रिपेअर्ड फ्रॉम इथिल ब्रोमाइड बाय युजिंग अमोनिया तर तुम्हाला ही रिएक्शन लिहायची आहे ओके हे कोणता मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे हा अमोनिया आहे आणि इथे मीडियम कोणती आहे तर अल्कोहोलिक हे लक्षात तुमच्या आलं असेल आलं लक्षात तुमच्या आता इथं काय घेतलं आपण हे फक्त समजण्यासाठी हे तुम्हाला लिहायचं असतं का नाही हे फक्त तुम्हाला समजण्यासाठी मी असं म्हणतो की इथं आपण काय घेतलं अल्किलाइड इथं RX घेतलं इथं अल्किलाइड घेतलं या कोनिकल फ्लास्क मध्ये आणि यामधलं अमोनिया सोल्युशन ह्याच्यात ओतलं त्याला आपण हीट केलं आणि त्याच्यावरती आपल्याला ही रिएक्शन होत असताना प्रेशर द्यायचं आहे काय द्यायचं आपल्याला प्रेशर तुम्हाला प्रेशर कुकर माहिती आहे त्याच्यावरती आपण कॅप लावतो जर ती कॅप नाही लावली तर त्या कुकर मधला जो भात असेल किंवा जी डाळ असेल ती शिजत नाही त्याचं कारण तिथे प्रेशर नसतं तसं त्याला जशी कॅप असते तसं ही रिएक्शन होत असताना वरतून आपल्याला प्रेशर द्यावं लागतं तरच लवकर अल्किलाइड आणि अमोनियाची रिएक्शन होते ओके आलं लक्षात चौथा रिजन कोणता होता मग अल्कोहोलिक एक्सेस अमोनिया तर व्हेन एक्सेस अल्कोहोलिक अमोनिया is react with alkali at 373 Kelvin under pressure it gives primary amine काय देतं ते primary amine in this reaction bond between alkyl and halide okay म्हणजेच आपण म्हणतो bond of alkylide is breakdown by ammonia hence this reaction is called as a ammonolysis of alkylide अल्किलाइडचा बॉन्ड तोडला त्याला आपण म्हणतो अमोनोलिसिस या शब्दाचा अर्थ अमोनो म्हणजे अमोनिया आणि लिसिस म्हणजे ब्रेकिंग किंवा ब्रेकडाऊन ओके अशा पद्धतीने हे कोणतं आहे तर हे आहे अमोनिया असे तुम्हाला मी एक्झाम्पल दिले त्यानंतर
एक्सेस अल्कोहोलिक अमोनियाची रिएक्शन मिथिल आयोडाईड सोबत जर झाली तर मिथिल अमाइन तयार होतं, आणि एक्सेस अल्कोहोलिक अमोनियाची रिएक्शन इथिल ब्रोमाइड सोबत जर झाली तर इथिल अमाइन तयार होतं. अल्किल हायड्राइड मधला कोणता बॉन्ड तुटायला, तर ही बॉन्ड तुटत आहे. ओके, these are न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. X मायनस ला NH2 मायनस ने रिप्लेस केलं, I मायनस ला NH2 मायनस ने रिप्लेस केलं, Br मायनस ला NH2 मायनस ने रिप्लेस केलं. So this is a purely nucleophilic substitution reaction. So please write down this. Then after we will focus on action of alkyl cyanide. लिहून घ्या हे. चला पाहूया पाचवा रिएजंट आपण पाहूया. 5 नंबरचा रिएजंट, ऍक्शन ऑफ अल्कोहोलिक पोटॅशियम सायनाइड. पोटॅशियम सायनाइडचा फॉर्म्युला KCN. कोणता फॉर्म्युला आहे? KCN. ओके, हा फॉर्म्युला त्याचा KCN. ओके, कसा लिहितो पहा. चला इथं स्टेटमेंट सांगतो जनरली. हे पहा, हे असं लक्षात घ्या की हे बीकर आहे. या बीकर मध्ये आपण घेतलंय अल्कोहोल. काय घेतलंय पहा, अल्कोहोल. जसं पाणी घेतलं, पाण्यात साखर टाकतो तसं अल्कोहोल घ्यायचं, आणि ह्या अल्कोहोल मध्ये KCN टाकायचं, पोटॅशियम सायनाइड. काय टाकायचं? पोटॅशियम सायनाइड. अल्कोहोल हे सॉल्व्हंट आहे, त्याच्यात पोटॅशियम सायनाइड टाकलं, लक्षात घ्या. मग त्या पोटॅशियम सायनाइडला काय म्हणायचं? अल्कोहोलिक पोटॅशियम सायनाइड. कोणतं म्हणायचं? अल्कोहोलिक पोटॅशियम सायनाइड. त्यानंतर मी काय सांगतो पहा, हे आपण घेतला कोनिकल फ्लास्क. या कोनिकल फ्लास्क मध्ये घ्यायचं अल्किल हॅलाइड. काय घ्यायचं? अल्किल हॅलाइड. अल्किल हॅलाइड मध्ये हे अल्कोहोलिक पोटॅशियम सायनाइडचं सोल्युशन टाकायचं आणि त्याला हीट करायचं. आणि काय करायचं? त्याला हीट करायचं. ओके, अल्किल हॅलाइड मध्ये आपल्याला पोटॅशियम सायनाइडचं अल्कोहोलिक सोल्युशन टाकायचं. अल्कोहोल हे मीडियम आहे, हे सॉल्व्हंट आहे. इथं मी जनरल रिएक्शन लिहू का अगोदर? तर जनरल रिएक्शन लिहितो, मग स्टेटमेंट लिहितो. पहा, RX हा RX आहे, याचं नाव आहे अल्किल हॅलाइड. हा काय आहे? अल्किल हॅलाइड. हा अल्किल हॅलाइड आपल्याला हीट करायचा आहे. कोणासोबत? पोटॅशियम सायनाइड सोबत, KCN. हा, त्याला हीट करायचं आपल्याला, त्याला बॉईल करायचं. पहा, बॉईल करायचं. विद्यार्थी मित्रांनो, KCN यालाच आपण पोटॅशियम सायनाइड म्हणतो. तो नुसतं KCN असंही लिहितो आपण. ओके, पण डिटेल मध्ये समजण्यासाठी C ट्रिपल बॉन्ड N असतो, हा सायनो ग्रुप असतो. आता आपल्याला माहिती आहे अल्किल हॅलाइड मध्ये इथं पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज, इथं पार्शियल निगेटिव्ह चार्ज. ठीक आहे, पण रिएजंट मधलं माहित नसतं. मग रिएजंट लक्षात ठेवायचे आणि कशावरती कोणता चार्ज आहे तेही लक्षात ठेवायचं. KCN पोटॅशियम सायनाइड. कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी 2.5 आहे, पोटॅशियमची कमी आहे, तो मेटल आहे. पोटॅशियम वरती पॉझिटिव्ह चार्ज आणि याच्यावरती निगेटिव्ह चार्ज. C ट्रिपल बॉन्ड N म्हणजे सायनाइड ग्रुप आहे. ओके, याचं नाव आहे पोटॅशियम सायनाइड. काय नाव याचं? पोटॅशियम सायनाइड आहे. पोटॅशियम सायनाइड. अल्किल हॅलाइडला जर पोटॅशियम सायनाइड सोबत आपण हीट केलं तर पोटॅशियम सायनाइड मधला KCN बॉन्ड तुटतो, KCN, आणि हा बॉन्ड तुटून हा जो इलेक्ट्रॉन ते इकडे जातील आणि Cn मायनस हा याच्यावरती अटॅक करतो, R वरती, आणि इथला R बॉन्ड X तुटतो, आणि इथं तयार होतं RC ट्रिपल बॉन्ड N आणि बाय प्रोडक्ट KX. काय तयार होतं? बाय प्रोडक्ट KX तयार होतं. RCN म्हणजे त्याला आपण म्हणतो अल्किल सायनाइड. त्याला काय म्हणतो आपण विद्यार्थी मित्रांनो? अल्किल सायनाइड. झालं, अल्किल सायनाइड त्याला आपण म्हणतो, किंवा त्यालाच अल्केन नायट्राइल देखील म्हणतो. त्यालाच काय म्हणतो आपण? दुसरं एक नाव आहे अल्केन नायट्राइल. ओके, झालं. इन दिस रिएक्शन X minus is replaced by Cn minus. This is a nucleophilic substitution reaction. झालं. स्टेटमेंट लिहितो तुम्ही आता. When alkyl halides, तुम्ही सांगता आता, when alkyl halides are boiled with, कोणतं? अल्कोहोलिक पोटॅशियम सायनाइड. when alkyl halides are boiled with alcoholic पोटॅशियम सायनाइड, अल्कोहोलिक
potassium cyanide gives alkyl cyanide, gives corresponding alkyl cyanide किंवा gives alkyl cyanide. ओके, ही झाली जनरल रिएक्शन. अल्किल हायड्राइडला जर पोटॅशियम सायनाइड सोबत हिट केलं तर अल्किल सायनाइड हे तयार होतं. ओके, इन दिस रिएक्शन X मायनस इज रिप्लेस्ड बाय सायनो ग्रुप. कोणत्या ग्रुपनं? सायनो ग्रुपनं रिप्लेस होतो. एक्झाम्पल नंबर 1, when methyl chloride, when methyl chloride is boiled with alcoholic potassium cyanide, gives आता काय देतं पहा. एक्झाम्पल तुमच्या समोर मिथिल क्लोराइडचा फॉर्म्युला CH3Cl. हा मिथिल क्लोराइड, कार्बन क्लोरीन हा पोलार कोव्हलंट बॉन्ड आहे. कार्बनच्या डोक्यावरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज, क्लोराइडच्या डोक्यावरती पार्शियल निगेटिव्ह चार्ज, हा पोलार कोव्हलंट बॉन्ड आहे. याला जर आपण हिट केलं कोणासोबत? KCl, C ट्रिपल बॉन्ड N. KCl यातला हा जो बॉन्ड आहे हा पोलार कोव्हलंट बॉन्ड आहे. इथं K प्लस आणि इथं Cn मायनस. नीट लक्षात घ्या, K प्लस Cn मायनस. आणि हा बॉन्ड पोलार आहे. हे इलेक्ट्रॉन डेफिशियंट सेंटर आहे, त्याच्यावरती पोटॅशियम सायनाइड मधला सायनाइड हा बॉन्ड तुटल्यानंतर हे इलेक्ट्रॉन इकडे जातील. Cn मायनस आहे तो Cn मायनस याच्यावरती अटॅक करणार आहे. न्यूक्लियोफाइल हे इलेक्ट्रॉन रिच असतात आणि इलेक्ट्रॉन रिच स्पीसीज हे इलेक्ट्रॉन डेफिशियंट सेंटर वरती अटॅक करतात. तर मिथिल क्लोराइड मधला कार्बन हा इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे आणि ह्याच्यावरती अटॅक केल्यानंतर कार्बन आणि सायनो यांच्यात बॉन्ड जोडला जातो आणि कार्बन आणि क्लोरीन हा बॉन्ड तुटतो. आणि इथं लिहितो मी पहा, इथं बॉईल आणि इथं लिहितो हीटचं सिंबॉल. सांगा CH3 आणि C ट्रिपल बॉन्ड N, CH3 C ट्रिपल बॉन्ड N आणि बाय प्रोडक्ट Cl मायनस आणि K प्लस तयार होतं KCl. ओके, CH3Cl म्हणजे कोणतं? तर CH3Cl म्हणजे आहे मिथिल क्लोराइड. कोणतं? हा मिथिल क्लोराइड. KCl म्हणजे माहिती तुम्हाला लिहित नाही ना, पोटॅशियम सायनाइड. CH3 C ट्रिपल बॉन्ड N याला म्हटलं जातं मिथिल सायनाइड. काय म्हटलं जातं याला? मिथिल सायनाइड असं म्हटलं जातं. किंवा यालाच कॉमन नेम सांगतो, याला कॉमन नेम असेटोनाइट्राइल आहे. जास्तीत जास्त असेटोनाइट्राइल ह्या नावाने ते ओळखलं जातं. आणि ह्याचं आयुपीस नेम 1 आणि 2, तर याचं आयुपीस नेम आहे इथेन नाइट्राइल. काय नाव याचं? इथेन नाइट्राइल हे त्याचं आयुपीएसी नेम आहे, लक्षात ठेवा, इथेन नाइट्राइल. ओके, हे झालं. इथं काय तर झालं मग मिथिल सायनाइड. इथं याचं गिव्स मिथिल सायनाइड. काही आहे का बरं अवघड? मला वाटत नाही काय अवघड. तुम्हाला वाटतं का? नाही. When methyl chloride is boiled with alcoholic potassium cyanide, it gives methyl cyanide and byproduct KCl. ओके, तर पोटॅशियम सायनाइड मधला हा बॉन्ड तुटतो. Cn मायनस कोणता? इथं रिएक्शन पहा, मी असं सांगतो, हा K C ट्रिपल बॉन्ड N बॉन्ड तुटल्यानंतर हे इलेक्ट्रॉन इकडे येतात आणि याच्यापासून K प्लस आणि C ट्रिपल बॉन्ड N आणि हे इलेक्ट्रॉन म्हणजे त्याला आपण म्हणतो सायनो ग्रुप. कोणता? सायनो, किंवा त्यालाच सायनाइड आयन म्हटलं जातं. कोणता? सायनाइड आयन. ओके, तर Cl मायनस नावाचा न्यूक्लियोफाइल Cl मायनस इज रिप्लेस्ड बाय Cn मायनस. कोणता? क्लोराइड न्यूक्लियोफाइल इज रिप्लेस्ड बाय सायनाइड न्यूक्लियोफाइल. हे एक एक्झाम्पल झालं. जर तुम्हाला प्रश्न आला व्हॉट इज द ऍक्शन ऑफ अल्कोहोलिक पोटॅशियम सायनाइड ऑन मिथिल ब्रोमाइड किंवा मिथिल क्लोराइड, तर तुम्ही ही रिएक्शन लिहायची आहे. मिथिल क्लोराइड आणि अल्किल हॅलाइड कोणतेही असू शकतात. एक जनरल रिएक्शन मी तुम्हाला देत आहे आणि बाकीचे त्याचे एक्झाम्पल देत आहे. तर एक्झाम्पल कोणतेही विचारलं जाऊ शकतं. इथं मिथिल क्लोराइडच्या ऐवजी इथिल ब्रोमाइड असू शकतं किंवा तुम्हाला इथिल आयोडाइड किंवा N प्रोपिल क्लोराइड असंही विचारलं जाऊ शकतं. म्हणून फक्त तुम्हाला जनरल रिएक्शन महत्त्वाची आहे. जनरल रिएक्शन नुसार कोणतेही एक्झाम्पल आपल्याला लिहिता येतं. चला दुसरं एक एक्झाम्पल. when ethyl bromide is boiled with alcoholic
अल्कोहोलिक पोटॅशियम सायनाइड, अल्कोहोलिक पोटॅशियम सायनाइड इट गिव्स, आता मला माहिती आहे तुम्ही सांगताल काय देतात, इट गिव्स, इट गिव्स, मी लिहिणार नाही तुम्ही लिहिणार. सांगा इथिल ब्रोमाइडचा फॉर्म्युला कोणता, तर इथिल ब्रोमाइडचा फॉर्म्युला CH3CH2Br हा आहे इथिल ब्रोमाइड. ओके, इथिल ब्रोमाइडची रिएक्शन कोणासोबत, पोटॅशियम सायनाइड सोबत, फॉर्म्युला KC ट्रिपल बॉन्ड N. ओके, KC ट्रिपल बॉन्ड N, K प्लस आहे Cn मायनस, म्हणजे ज्यावेळेस आता हे मायनस प्लस का दिलं त्याचं कारण हा बॉन्ड जर तुटला, कोणता K आणि C मधला बॉन्ड जर तुटला तर कार्बनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे, हे इलेक्ट्रॉन कोणाकडे जातील तर कार्बनकडे जातील आणि म्हणून तो चार्ज हा दिलेला असतो, हा बॉन्ड तुटणार आहे. हा बॉन्ड तुटला की तो Cn मायनस न्यूक्लियोफाइल आणि तो न्यूक्लियोफाइल कुठं अटॅक करणार आहे तर या इलेक्ट्रोफिलिक कार्बन ॲटमवरती. इथं काय तर सांगा, आता इथं काय तर होईल तर आपल्याला माहित आहे कार्बन आणि सायनाइड मधला बॉन्ड जोडला जाईल, इथं तयार होईल CH3CH2C ट्रिपल बॉन्ड N आणि बाय प्रोडक्ट इथला Br मायनस, ओके इथला Br मायनस आणि ह्या K प्लस तयार होईल KBr. हा आहे इथिल ब्रोमाइड, हा आहे इथिल ब्रोमाइड आणि हा आहे इथिल सायनाइड, हा काय तर इथिल सायनाइड. ओके, म्हणून when ethyl bromide is boiled with potassium cyanide, alcoholic potassium cyanide, it gives ethyl cyanide, याला काय म्हणतो आपण तर ethyl cyanide. ओके, म्हणून इथं हे स्टेटमेंट कंप्लीट करायचे बाकी आहे. when ethyl bromide is boiled with alcoholic potassium cyanide, it gives ethyl cyanide, त्याला काय म्हणतो आपण ethyl cyanide. जर हे इथेन नायट्राइल असेल तर इथं पहा 1 2 आणि 3 याचं IUPAC नेम आहे प्रोपेन नायट्राइल, काय नाव याचं प्रोपेन नायट्राइल. ओके, अशा प्रकारे C ट्रिपल बॉन्ड यालाच आपण म्हणतो सायनाइड, काय म्हणतो आपण याला सायनाइड. कृपया ही रिएक्शन जरा काळजीपूर्वक पहा, त्याचं कारण असं आहे की अल्किल हॅलाइडची रिएक्शन पोटॅशियम सायनाइड सोबत जर रिएक्ट झाली अल्कोहोलिक मध्ये तर Cn मायनस काय तयार होतं, Cn हा तयार होतो आणि या रिएक्शन मध्ये कार्बन थ्रू अटॅक होतो. कार्बन सायनो ग्रुपचा कार्बन हा R ला जोडला जातो आणि अल्किल सायनाइड तयार होतो. काय तयार होतं, अल्किल सायनाइड. पण पुढच्या रिएक्शन मध्ये अल्किल आयसोसायनाइड तयार होतो. म्हणून कृपया ही रिएक्शन एकदा दोनदा तीनदा वाचा, नंतर पुढची रिएक्शन पहा. ओके, when alkyl halides are boiled with alcoholic potassium cyanide, it gives alkyl cyanide. Alkyl cyanide मध्ये R याला सायनो मधला कार्बन जोडला, ज्या वेळेस R ला म्हणजे अल्किल ग्रुपला सायनो ग्रुपचा कार्बन जोडला जातो, त्याला अल्किल सायनाइड म्हणायचं असतं. आणि जर नायट्रोजन जोडला असेल तर अल्किल आयसोसायनाइड, ज्या की पुढचे रिएक्शन आहे. ओके, तो कृपया लक्षात ठेवा. ओके, हे लिहून घ्या. त्यानंतर पुढचा 6वा रिएजंट आपल्याला पाहायचा आहे, ऍक्शन ऑफ अल्कोहोलिक सिल्वर सायनाइड. सो प्लीज राईट डाऊन दिस. आणि याच्यावरती प्रश्न कसा, व्हॉट इज द ऍक्शन ऑफ अल्कोहोलिक पोटॅशियम सायनाइड ऑन मिथिल क्लोराइड आला तर ही रिएक्शन यायची, किंवा व्हॉट विल हॅपन व्हेन पोटॅशियम सायनाइड अल्कोहोलिक इज रिएक्ट विथ इथिल ब्रोमाइड, असा प्रश्न आला तर तुम्हाला ही रिएक्शन लिहायची असते. आणि मग स्टेटमेंट का लिहिलो, तुम्हाला ती रिएक्शन वाचायची कशी याच्यासाठी म्हणून मी स्टेटमेंट लिहित आहे. ओके, सो प्लीज नोट डाऊन दिस. नेक्स्ट रिएजंट, ऍक्शन ऑफ अल्कोहोलिक सिल्वर सायनाइड. सिल्वर सायनाइडचा फॉर्म्युला कोणता, AgCN. कोणता फॉर्म्युला आहे, AgCN आहे. ओके, चला इथं सांगतोय की असं गृहीत धरा, हा कोनिकल फ्लास्क आहे. हा कोणता फ्लास्क आहे, हा कोनिकल फ्लास्क आहे. आणि या कोनिकल फ्लास्क मध्ये आपल्याला घ्यायचं आहे अल्किल हॅलाइड. अल्किल हॅलाइड मध्ये आपल्याला टाकायचं आहे AgCN. काय टाकायचं आपल्याला, AgCN कसा, तर AgCN हे जे आहे ते अल्कोहोलिक आहे. हे बीकर आहे, या बीकर मध्ये अगोदर घ्यायचं अल्कोहोल. काय घ्यायचं या बीकर मध्ये,
अल्कोहोल. ह्या अल्कोहोल असलेल्या बीकर मध्ये टाकायचं आहे सिल्वर सायनाइड. काय टाकायचंय? सिल्वर सायनाइड. अल्कोहोल असलेल्या बीकर मध्ये सिल्वर सायनाइड टाकायचं. ते तयार झालं अल्कोहोलिक सिल्वर सायनाइड सोल्युशन. आणि नंतर हे जे अल्कोहोलिक एजीसीएन आहे, कोणतं? एजीसीएन अल्कोहोलिक, हे जे आहे हे नंतर टाकायचं आहे या फ्लास्क मध्ये आणि या फ्लास्कला हीट करायचंय. या फ्लास्कला काय करायचं? हीट करायचं. काय रिएक्शन होईल ते आपल्याला पाहिजे. इथं मी अगोदर जनरल रिएक्शन येतो. हे पहा, आर एक्स घेतलं इथं मी. आर एक्स थोडंसं इकडे देतो तुम्हाला दिसण्यासाठी. हे घ्या आर एक्स. दिस इज आर एक्स. अल्किल हॅलाइड आहे. आर एक्स ला आपल्याला एजीसीएन सोबत हीट करायचे. एजी बॉन्ड सी ट्रिपल बॉन्ड एन. ओके. आणि याला आपल्याला बॉईल करायचे. इथं नीट थोडंसं लक्षात घ्या. हे एजीसीएन आहे, त्याला सिल्वर सायनाइड म्हणतो आपण. त्याला काय म्हणतो? एजीसीएन. याला म्हणायचं असतं सिल्वर सायनाइड. मगाशीचं होतं ते पोटॅशियम सायनाइड, हे सिल्वर सायनाइड आहे. आणि आर एक्स म्हणजे कोणतं? तर तुमच्या ओळखीचं आहे, ते आहे अल्किल हॅलाइड. कोणतं येते? तर ते आहे अल्किल हॅलाइड. अल्किल हॅलाइड मध्ये हा जो आर एक्स बॉन्ड आहे, आर बॉन्ड एक्स, आर हा पार्शियल पॉझिटिव्ह आहे, एक्स हा पार्शियल निगेटिव्ह आहे. अल्किल हॅलाइडला जर आपण सिल्वर सायनाइड सोबत हीट केलं तर सिल्वर सायनाइड मधला एजी हा प्लस आहे, सायनाइड हा निगेटिव्ह आहे. ओके. व्हेन अल्किल हॅलाइड इज बॉइल्ड विथ सिल्वर सायनाइड. आता इथे नीट लक्षात घ्या, जर आपण ह्या कोनिकल फ्लास्क मध्ये अल्किल हॅलाइड आणि सिल्वर सायनाइड जर घेतलं तर सिल्वर सायनाइड मधला एजी, सिल्वर सायनाइड मधला एजी मोर रिएक्टिव्ह, हा लवकर कोणासोबत रिएक्ट होतो? एक्स मायनस सोबत रिएक्ट होतो आणि तयार होतं एजीएक्स. काय तयार होतं? एजीएक्स. नीट लक्षात ठेवा. ज्यावेळेस अल्किल हॅलाइडला आपण सिल्वर सायनाइड सोबत बॉईल करू त्यावेळेस प्रोडक्ट कोणता तयार होतो? इथं सिल्वर सायनाइड. इथं तयार होतो तो प्रोडक्ट आहे सिल्वर सायनाइड. सिल्वर हॅलाइड तयार होतो, सिल्वर हॅलाइड. आणि इन प्रेझेन्स ऑफ सिल्वर हॅलाइड, एकदा का सिल्वर हॅलाइड तयार झाला की सिल्वर हॅलाइड तयार झाल्यानंतर हा जो सायनाइड ग्रुप आहे, सायनाइड ग्रुप मधला नायट्रोजन, नीट लक्षात घ्या, सायनाइड ग्रुप मधला नायट्रोजन हा आर ग्रुप वरती अटॅक करतो आणि इथं तयार होतं आर. पाहायचं आर बॉन्ड, हा तर बॉन्ड तुटलाच आहे, हा तर बॉन्ड तुटलाच आहे. आर बॉन्ड एन सी, आर बॉन्ड एन सी. ओके. असं तयार होतं. हा वरचा कोऑर्डिनेट बॉन्ड आहे. आर एक्स म्हणजे अल्किल हॅलाइड इज बॉइल्ड विथ सिल्वर सायनाइड. इट गिव्स आर एन ट्रिपल बॉन्ड सी. ओके. मग हा आर म्हणजे कोणता आहे? तर हा आर म्हणजे आहे अल्किल आणि एन ट्रिपल बॉन्ड याला काय म्हणायचं? याला म्हणायचं असतं आयसोसायनाइड. काय म्हणायचं असतं? आयसोसायनाइड. हे पहा, आता आयसोसायनाइड मध्ये न्यूक्लियोफाइल कोणता आहे तर तुम्हाला मी सांगतो. अल्किल सायनाइड ह्याच्यामध्ये न्यूक्लियोफाइल हा एन ट्रिपल बॉन्ड सी आहे. ओके. कोणता आहे? तर एन ट्रिपल बॉन्ड सी. तर अल्किल हॅलाइडला जर सिल्वर सायनाइड सोबत बॉईल केलं तर तुम्हाला मी सांगितलं अगोदर, अल्किल हॅलाइड आणि सिल्वर सायनाइड जर आपण रिएक्ट केले तो पटकन हा सिल्वर सायनाइड मधला बॉन्ड तुटतो. यातला एजी प्लस हा इमिडिएट एक्स मायनस सोबत, एजी प्लस हा लवकर एक्स मायनस सोबत रिएक्शन देऊन तयार होतं सिल्वर हॅलाइड. काय तयार होतं? सिल्वर हॅलाइड. इथं अगोदर बाय प्रोडक्ट तयार होतो सिल्वर हॅलाइड. आणि सिल्वर हॅलाइड एकदा का तयार झाला रे झाला की या सायनाइड ग्रुप मधला नायट्रोजन हा आर ग्रुप वरती अटॅक करतो. कार्बन नाही करत, कोण अटॅक करतं? नायट्रोजन अटॅक करतो आणि नायट्रोजन आर ला जोडला जाऊन आर एन ट्रिपल बॉन्ड सी हे तयार होतं. याला म्हणायचं असतं अल्किल आयसोसायनाइड. आणि अल्किल आयसोसायनाइड तयार झाल्यामुळं या कोनिकल फ्लास्कच्या बाहेर फाऊल स्मेल येतो. कसा वास येतो? फाऊल स्मेल म्हणजे खराब वास येतो. ओके. खराब वास येणं ही या टेस्टची काय तर ओळख आहे. ओळख आहे. ओके. म्हणतात सर असं आर सी एन का तयार झालं तर इन प्रेझेन्स ऑफ सिल्वर सॉल्ट सायनो ग्रुप अटॅक थ्रू नायट्रोजन ऑन अल्किल ग्रुप टू फॉर्म अल्किल आयसोसायनाइड. ओके. अँड इन दिस रिएक्शन मी असं म्हणतो की एक्स मायनस इज रिप्लेस्ड बाय एन ट्रिपल बॉन्ड सी.
halide of alkyl group, halide of alkyl halide is replaced by isocyano group. कोणता ग्रुप आहे हा? आयसोसायनो म्हणा किंवा त्यालाच आयसोसायनाइड असंही म्हटलं जातं. ओके, तर स्टेटमेंट येतो when alkyl halides are boiled with alcoholic silver cyanide, it gives corresponding alkyl isocyanide. त्याला काय म्हणतो आपण? आयसोसायनाइड असं म्हणतो. ओके, एक्झाम्पल नंबर 1 ते असं when methyl chloride is boiled with alcoholic silver cyanide gives, काय देतं ते आपण पाहूया. मिथिल क्लोराइडचा फॉर्म्युला कोणता? CH3Cl. सिल्वर सायनाइडचा फॉर्म्युला कोणता? AgC ट्रिपल बॉन्ड N AgCl. AgCl मध्ये Ag प्लस आहे, Cl मायनस आहे. ओके, इथं CH3 प्लस, इथं Cl मायनस. कार्बन क्लोरीन हा पोलार कोव्हलंट बॉन्ड आहे. ओके, कार्बन क्लोरीन हा पोलार कोव्हलंट बॉन्ड आहे. मिथिल क्लोराइड आणि सिल्वर सायनाइडची रिएक्शन जर झाली तर पटकन हा बॉन्ड तुटतो, Ag आणि कार्बन बॉन्ड तुटतो आणि हा Ag प्लस कोणासोबत रिएक्ट होतो? Ag प्लस हा Cl मायनस सोबत रिएक्ट होतो. आणि इथं पहा, मिथिल क्लोराइडला सिल्वर सायनाइड सोबत हिट केलं की पटकन AgCl नावाचा प्रोडक्ट बाय प्रोडक्ट हा तयार होतो. आणि तो तयार झाल्यामुळं AgCl तयार झाल्यामुळं हा जो सायनाइड ग्रुप तयार झाला का, सायनाइड मधला नायट्रोजन हा या इलेक्ट्रोफिलिक कार्बनवरती अटॅक करतो आणि इथं तयार होतं CH3N ट्रिपल बॉन्ड कार्बन. ओके, यातला ट्रिपल बॉन्ड पैकी 2 कोव्हलंट आणि एक हा कोऑर्डिनेट बॉन्ड आहे. ओके, याचं नाव आहे मिथिल क्लोराइड. याचं नाव काय आहे तर मिथिल क्लोराइड. ओके, हे अल्कोहोलिक आहे, याचं नाव आहे सिल्वर सायनाइड. काय आहे त्याचं? सिल्वर सायनाइड. आणि CH3NC म्हणजे याचं नाव आहे मिथिल आयसोसायनाइड. कोणता आहे हा? मिथिल आयसोसायनाइड. ओके, याला कोणता वास असतो? इट इज हॅव्हिंग फाऊल स्मेल. खराब वास असतो, फाऊल स्मेल असतो याला. हां, स्टेटमेंट when methyl chloride is boiled with alcoholic silver cyanide it gives methyl isocyanide. जे की इथं आपल्याला लिहायचं असतं मिथिल आयसोसायनाइड. काय लिहायचं? मिथिल आयसोसायनाइड. ओके, या पद्धतीने. किती सोपं आहे. म्हणून कार्बन क्लोरीन बॉन्ड तुटतो. इथं न्यूक्लियोफाइल कोणता? NC आहे, आयसोसायनाइड ग्रुप आहे. कोणता ग्रुप आहे? आयसोसायनाइड ग्रुप आहे. आणि दुसरं एक्झाम्पल व्हेन इथिल ब्रोमाइड. चला दुसरं एक्झाम्पल, व्हेन इथिल ब्रोमाइड इज बॉइल्ड विथ alcoholic silver cyanide gives ethyl isocyanide. रिएक्शन तुम्हाला नक्कीच लिहिता येईल. इथिल ब्रोमाइडचा फॉर्म्युला CH3CH2Br. ओके, कार्बन Br हा जो बॉन्ड आहे तो पोलार कोव्हलंट बॉन्ड आहे. इथं पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज, इथं पार्शियल निगेटिव्ह चार्ज. याची रिएक्शन कोणासोबत? AgC ट्रिपल बॉन्ड N. ओके, इथं याचं बॉईल. मीडियम कोणती आहे? अल्कोहोलिक. हा बॉन्ड तुटणार आहे. ओके, आणि Ag प्लस आणि Br मायनस, मुद्दा म्हणून विचारतोय Ag प्लस आणि Br मायनस, AgBr. अगोदर हे तयार होतं, सिल्वर सॉल्ट तयार होतं. सिल्वर क्लोराइड असेल, सिल्वर हॅलाइड असेल किंवा सिल्वर ब्रोमाइड. इन प्रेझेन्स ऑफ सिल्वर सॉल्ट सायनाइड ग्रुप अटॅक थ्रू नायट्रोजन. त्याच्या उपस्थितीमध्ये, हा सॉल्टच्या उपस्थितीमध्येच सायनो ग्रुप हा नायट्रोजन थ्रू अटॅक करतो आणि इथं तयार होतं ते असं CH3 CH2 आणि इथं N ट्रिपल बॉन्ड C. यातला एक हा लिहायचा असा.
याचं नाव आहे इथिल ब्रोमाइड. काय नाव याचं? इथिल ब्रोमाइड हे त्याचं नाव आहे. आणि इथिल आयसोसायनाइड याचं नाव काय येतं? इथिल आयसोसायनाइड. ओके, हे झालं. आणि ते मी नोट लिहितोय, नोट लिहितोय. त्या अगोदर when ethyl bromide is boiled with silver cyanide it gives ethyl isocyanate. हे कसं तयार झालं तुमच्या लक्षात आलं की इथिल ब्रोमाइड आणि सिल्वर सायनाइडला आपण रिॲक्ट केलं तर यातला हा बॉन्ड तुटणार आहे, यातला हा बॉन्ड तुटणार आहे, यातला Ag+ हा Br- सोबत रिॲक्ट होऊन AgBr तयार होतं, सिल्वर ब्रोमाइड तयार होतं. इन प्रेझेन्स ऑफ सिल्वर ब्रोमाइड ॲज अ सॉल्ट सायनो ग्रुप अटॅक थ्रू नायट्रोजन अँड टू फॉर्म इथिल आयसोसायनाइड. ओके, तर मला नोट अशी सांगायची आहे, इन प्रेझेन्स ऑफ सिल्वर सॉल्ट सायनो ग्रुप अटॅक थ्रू कार्बन व्हाईल इन प्रेझेन्स ऑफ अल्कोहोलिक बेसिक मीडियम सायनो अटॅक थ्रू कार्बन. ओके, इथे लिहितो इन प्रेझेन्स ऑफ सिल्वर सॉल्ट सायनाइड अटॅक थ्रू. सायनाइड म्हणजे कोणता? हा C ट्रिपल बॉन्ड N. सायनाइड अटॅक थ्रू ओके इन प्रेझेन्स ऑफ सिल्वर सॉल्ट. इथं कोणते सॉल्ट आहे? तर सिल्वर सॉल्ट. इन प्रेझेन्स ऑफ सिल्वर सॉल्ट सायनाइड अटॅक थ्रू नायट्रोजन ॲटम. ओके, अटॅक थ्रू नायट्रोजन ॲटम व्हाईल in presence of basic alcoholic medium cyanide attack through carbon atom. ठीक आहे. आता ह्या रिएक्शन तुम्ही पाहिलं, अल्किल हॅलाइडची सिल्वर सायनाइड सोबत रिएक्शन जर झाली तर सिल्वर सॉल्ट तयार होतं. काय तयार होतं? सिल्वर हॅलाइडचं सॉल्ट तयार होतं. इन प्रेझेन्स ऑफ सिल्वर सॉल्ट सायनो ग्रुप अटॅक थ्रू नायट्रोजन आणि इन प्रेझेन्स ऑफ बेसिक मीडियम सायनो ग्रुप अटॅक थ्रू कार्बन ॲटम, जे की पुढे आपल्याला रिएक्शन पाहिजे आहे. ओके, सायनाइड आणि आयसोसायनाइड मध्ये काय फरक लक्षात ठेवा. जर C ट्रिपल बॉन्ड N असेल याला म्हणायचं असतं सायनाइड. याला काय म्हणायचं असतं? सायनाइड. आणि त्याचबरोबर जर असं असेल N ट्रिपल बॉन्ड C आणि तसं जर असेल ओके NC ट्रिपल बॉन्ड तर याला म्हणायचं असतं आयसोसायनाइड. याला काय म्हणायचं असतं? आयसोसायनाइड. तर नीट लक्षात ठेवा, इन प्रेझेन्स ऑफ सिल्वर सॉल्ट सायनाइड जो ग्रुप आहे सायनाइड अटॅक थ्रू नायट्रोजन. इन प्रेझेन्स ऑफ सिल्वर सॉल्ट सायनाइड अटॅक थ्रू नायट्रोजन अँड इन प्रेझेन्स ऑफ बेसिक अल्कोहोलिक मीडियम सायनाइड अटॅक थ्रू कार्बन ॲटम. Okay, so this is all about the action of alcoholic silver cyanide. Okay, आलं लक्षात. अल्किल हॅलाइडला जर सिल्वर सायनाइड सोबत हीट केलं आपण, बॉईल केलं आपण, तर तयार होतं अल्किल आयसोसायनाइड. ओके, इन दिस रिएक्शन X- of alkyl halide is replaced by isocyanide group. कोणता ग्रुप? आयसोसायनाइड किंवा आयसोसायनो ग्रुप. एक्झाम्पल घेतलं, मिथिल क्लोराइडला सिल्वर सायनाइड सोबत हीट केलं, मिथिल आयसोसायनाइड तयार झालं. इथिल ब्रोमाइडला सिल्वर सायनाइड सोबत बॉईल केलं, इथिल आयसोसायनाइड हे तयार झालं. इन प्रेझेन्स ऑफ सिल्वर सॉल्ट आपण आता सांगितलं, इन प्रेझेन्स ऑफ सिल्वर सॉल्ट सायनाइड ग्रुप अटॅक थ्रू नायट्रोजन. हे काय कोणा थ्रू अटॅक झाला? तर नायट्रोजन थ्रू अटॅक झाला. ओके, सो please note down this. Remaining part we will continue in next lecture. So thank you so much for today. Please note down this.